अघोरी प्रथा जादूटोण्याच्या गुन्ह्यात दोघांना अटक. दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिव माया झोळला पोलीस कोठडी. अध्यक्ष रामदास झोळ फरार. राज्यभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणात सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या विशेष तपास पथकाला मोठं यश मिळालंय. पुणे जिल्ह्यातील स्वामी चिंचोली तालुका दौंड येथील दत्तकला शिक्षण संस्थेची सचिव माया रामदास झोळ हिच्यासह राजेंद्र हुंबे, लक्ष्मीकांत लिगाडे या इतर 2 साथीदारांना न्यायालयानं 21 ऑगस्ट 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. संस्थेचा संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ फरार झाल्यानं पोलीस पथक त्याच्या शोधासाठी रवाना झालेत. कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात 23 एप्रिल 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुख्य आरोपी मनोहर चंद्रकांत भोसले आणि त्याच्या साथीदारांवर सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात एकूण 6 गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी विशेष तपास पथक स्थापन केलं होतं. ज्या पथकानं आतापर्यंत या गुन्ह्यात सहभागी असलेल्या तब्बल 24 आरोपींचा शोध लावलाय. तपासादरम्यान अघोरी प्रथा आणि फसवणुकीतून मनोहर भोसलेला मिळालेल्या अवैध पैशांची विल्हेवाट लावण्यात दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ याचा थेट सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय. त्यांना मदत करणारे संस्थेतील आरोपी राजेंद्र गोकुळ हुंबे याला 11 ऑगस्ट रोजी तर लक्ष्मीकांत मनमत लिगाडे याला 13 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. सविस्तर पोलीस तपासात रामदास झोळची पत्नी माया झोळ यांचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. पोलिसांनी 16 ऑगस्ट रोजी माया झोळ यांना बेड्या ठोकलेल्या होत्या. दरम्यान पूर्व पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज 17 ऑगस्ट 2026 रोजी पोलिसांनी या 3 आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं. पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली असता न्यायालयाने या गुन्ह्याचं गांभीर्य पाहता तिघांनाही 21 ऑगस्ट 2026 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी रामदास झोळ फरार असून एसआयटीचं पथक त्यांच्या शोधासाठी वेगानं कारवाई करत